Hello student, as discussed in the video, here we can define the Raman effect. When a beam of monochromatic radiation is allowed to fall on substance, it undergoes scattering. The scattered radiation contains some additional frequency above and below the incident frequency. This effect is known as the Raman effect. आपण जसं व्हिडिओमध्ये डिस्कस केलं त्या पद्धतीनं ह्याची डेफिनेशन केलेली आहे, राईट. द लाइन्स हॅव्हिंग सम फ्रिक्वेन्सी ॲज द इन्सिडंट रेडिएशन इज कॉल्ड ॲज Rayleigh's line. The lines having frequency above and below the incident frequency are called as Raman lines. The lines having frequency less than that of incident radiation are called Stokes lines, whereas lines having frequency greater than that of the incident radiation frequency is called as the anti-Stokes lines. Now here is the diagram which shows, now this is the frequency of incident radiation nu, therefore the line appearing at the frequency nu is called as Rayleigh's line. Now there are the lines which are having a frequency less than that of the incident radiation, these are called as Raman lines. Similarly, the lines having the frequency greater than that of the frequency of incident radiation are called as the Raman lines, whereas the lines having the frequency less than that of incident frequency are called as the Stokes lines, and having a greater frequency than that of the incident radiation, then it is called as the anti-Stokes lines. Now this is a diagram which shows a Raman spectrum in which there are Raman lines, Rayleigh's line, Stokes lines, and the anti-Stokes lines. Now this is about the Raman effect. Now this Raman effect can be explained on the basis of two different theories. Number one, quantum theory of Raman effect and classical theory of Raman effect. Now according to the quantum theory of radiation, radiation consists of photons, which are the bundles or packets of energy, which is also called as a quantum. Now the Raman effect is outcome of collision between the photon of a light or the radiation and that of the molecules of the substance. सबस्टन्सचा मॉलिक्यूल आणि इन्सिडंट रेडिएशनचा फोटॉन याच्यामधला कोलिजनमधून जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्ट म्हणजेच रमन इफेक्ट आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी. दॅट इज द क्वांटम थेरी, राईट. क्वांटम थेरी माहिती आहे आपल्याला. क्वांटम थेरीमध्ये काय सांगितलेलं क्वांटम थेरीनं, द लाईट कन्सिस्ट ऑफ बंडल्स ऑर पॅकेट्स ऑफ एनर्जी विच इज कॉल्ड ॲज फोटॉन्स. आणि फोटॉन्स किंवा असल्यामुळे, बंडल्स असल्यामुळे किंवा पार्टिकल नेचर असल्यामुळे त्याचं कोलिजन कशासोबत आहे तर मॉलिक्यूलसोबत आहे, आणि ह्या कोलिजनचा आउटकम म्हणजेच रमन इफेक्ट आहे, राईट. नाउ लेट अस कन्सिडर हियर, सपोज वी हॅव अ मॉलिक्यूल ऑफ मास m इन द एनर्जी स्टेट. त्या मॉलिक्यूलची एनर्जी स्टेट आहे EP, इज मूविंग विथ वेलोसिटी v अँड इज कोलाइडिंग विथ अ लाईट ऑफ फोटॉन h न्यू. म्हणजे एक मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलचा मास m आहे, त्याची एनर्जी स्टेट EP आहे, आणि त्याची जी वेलॉसिटी आहे, तो मॉलिक्यूल कसा फिरतोय तर v वेलॉसिटीने फिरतोय. सपोज धिस मॉलिक्यूल अंडरगो चेंज इन इट्स एनर्जी स्टेट ॲज वेल ॲज इन इट्स वेलॉसिटी. समजा ह्या मॉलिक्यूलची एनर्जी स्टेट चेंज झालेली आहे आणि त्याची वेलॉसिटीसुद्धा चेंज झालेली आहे, म्हणून नवीन जी एनर्जी स्टेट आहे ही काय कन्सिडर केलेली आहे, EQ कन्सिडर केलेली आहे, आणि नवीन वेलॉसिटी v डॅश आफ्टर सफरिंग अ कोलिजन. म्हणजे आता हा जो मॉलिक्यूल आहे हा कोलाइड झाला फोटॉनसोबत, आणि आफ्टर कोलिजन त्याची एनर्जी स्टेट झालेली आहे EQ आणि त्याची वेलॉसिटी झालेली आहे v डॅश. असं जर असेल तर बाय अप्लाइंग द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वी कॅन राईट आधीची एनर्जी EP, आधीची त्याची कायनेटिक एनर्जी हाफ mv², आणि फोटॉनची एनर्जी ही झाली बिफोर कोलिजन एनर्जी स्टेट. आणि आफ्टर कोलिजन काय झालं असेल तर तिथं इनइलेस्टिक कोलिजन असेल तर एक तर त्याने एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल किंवा एनर्जी त्या फोटॉनला दिली असेल तर त्याची एनर्जी चेंज झाली. ती एनर्जी काय आहे EQ आहे. त्याची कायनेटिक एनर्जी बदलली,
हाफ एम व्ही डॅश स्क्वेअर झाली आणि त्याची फ्रिक्वेन्सी चेंज झाली, एनर्जी कमी झाली. फोटॉनने एक तर एनर्जी घेतली असेल किंवा दिली असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होईल, म्हणून नवीन एनर्जी काय आलेली तर एच न्यू डॅश आलेली आहे. नाव दिस इज द इक्वेशन नंबर 1. नाव द change in energy is practically negligible. That means the kinetic energy change is practically negligible, and therefore the equation 1 can be written as, that means this kinetic energy of both the molecules is practically negligible change, therefore these two terms are the neglected, and we will get Ep plus h nu plus Eq plus h nu dash. Rearrange for h nu dash. H nu dash is equal to h nu plus Ep minus Eq. Now divide throughout by means of h. If we divide by h, that is the Planck constant, here we get nu dash is equal to nu plus Ep minus Eq upon h. Now this Ep minus Eq upon h is known as the Raman shift, and it is denoted by delta nu. Therefore nu dash, it is the new frequency, is equal to old frequency plus delta nu, that is the Raman shift. Now if you see this equation number 2, तुम्ही जर हे इक्वेशन 2 जर पाहिलं, समजा हे जर निगेटिव्ह असेल, डेल्टा न्यू मीन्स रमन शिफ्ट, हे जर निगेटिव्ह जर असेल तर तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे इन्सिडंट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल, आणि हे जर पॉझिटिव्ह असेल तर तुमची फ्रिक्वेन्सी काय असेल, इन्सिडंट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल तर इथे तुम्हाला रेलेज लाईनपेक्षा वेगळ्या लाईन्स मिळतील, एक कमी फ्रिक्वेन्सीच्या एक जास्त फ्रिक्वेन्सीच्या. त्याला काय म्हणलेलं आहे, रमन लाईन्स. कमी फ्रिक्वेन्सीच्या आहेत त्याला स्टोक्स लाईन्स, जास्त फ्रिक्वेन्सीच्या आहेत त्याला अँटी स्टोक्स लाईन्स. राईट. मग आता हे इक्वेशन 2 जर असेल तर याच्यावरून आपल्याला 3 पॉसिबिलिटीज दिसतात. कुठल्या 3 पॉसिबिलिटीज दिसतात बघा. पहिली पॉसिबिलिटी, आता इथं काय कन्सिडर केलेलं आपण, पहिली पॉसिबिलिटी केस 1, इफ Ep इज इक्वल टू Eq, म्हणजे त्या मॉलिक्यूलची एनर्जी स्टेट बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन सारखीच आहे. बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन त्याची एनर्जी स्टेट कशी आहे, सारखी आहे. राईट. याचा अर्थ काय झाला की ह्या मॉलिक्यूलनी हे जे फोटॉन आहे, हा जो फोटॉन आहे, ह्या फोटॉनची एनर्जी घेतली नाही किंवा फोटॉनला एनर्जी दिली नाही, म्हणून हा जो स्कॅटर्ड झालेला फोटॉन आहे, ह्या स्कॅटर्ड झालेल्या फोटॉनची जे एच न्यू डॅश आहे, ही जी एनर्जी आहे ही सुद्धा एनर्जी सारखीच असेल. याचा अर्थ काय होईल, न्यू इज इक्वल टू काय असेल, न्यू डॅश असेल. न्यू इज इक्वल टू न्यू डॅश असेल, म्हणजेच स्कॅटर रेडिएशनची एनर्जी ही इन्सिडंट रेडिएशनच्या एनर्जी एवढीच असेल, किंवा स्कॅटर रेडिएशनची फ्रिक्वेन्सी इन्सिडंट रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीच्या सारखीच असेल. आता ही जी लाईन असेल, ह्या लाईनला काय म्हणायचं, मग रॅलेज लाईन म्हणायचं. राईट. म्हणजे आता रॅलेज लाईन कधी मिळते, ज्यावेळेस तुमचा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल एनर्जी ॲब्सॉर्ब करत नाही किंवा इमिट करत नाही, त्याची एनर्जी स्टेट सारखीच असते. म्हणजे बिफोर कोलिजन Ep आहे, आफ्टर कोलिजन सुद्धा Eq आहे, दोन्ही एनर्जी कशा आहेत तिथं, सारख्या आहेत. ठीक आहे. नाउ देन केस नंबर 2, if Ep is greater than Eq, this indicates that the molecule is already in excited state. म्हणजे तुमचा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल काय करतो, ऑलरेडी त्याची एनर्जी जास्त आहे. हा जो फोटॉन आहे, हा फोटॉन याच्यावरती ज्यावेळेस कोलाइड होईल त्यावेळेस काय करतो, हा जो मॉलिक्यूल आहे याची जी जास्तीची एनर्जी आहे, ती जास्तीची एनर्जी कोणाला देतो, ह्या फोटॉनला देणार, इन्सिडंट फोटॉनला. म्हणून स्कॅटर्ड फोटॉन जो असेल, ह्या स्कॅटर्ड फोटॉनची एनर्जी काय असेल, जास्त आहे. म्हणून स्कॅटर्ड फोटॉनची एनर्जी जर जास्त जर असेल, मग आता ही एनर्जी त्याला जर दिली, मॉलिक्यूलने एनर्जी फोटॉनला जर दिली, तर ह्या मॉलिक्यूलची एनर्जी काय होईल, कमी होईल. म्हणून इथं बघा, बिफोर कोलिजन एनर्जी जास्त दाखवलेली आहे, आफ्टर कोलिजन एनर्जी कमी दाखवलेली आहे, म्हणजे Ep इज ग्रेटर दॅन Eq म्हणलेलं आहे. Ep इज ग्रेटर दॅन Eq म्हणलेलं आहे. आणि इथं काय झालेलं आहे, फोटॉननी एनर्जी घेतल्यामुळं एच न्यू डॅश एनर्जी जास्त झाली आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी न्यू डॅश ही जास्त आहे, म्हणून इथं लिहिलेलं आहे न्यू डॅश इज ग्रेटर दॅन न्यू. दिस इंडिकेट्स दॅट here we will get a scatter radiation which is having a frequency greater than the incident frequency, and at that time we will get a anti-Stokes line.
मग असं ज्यावेळेस कंडिशन असेल त्यावेळेस आपल्याला कुठली लाईन मिळेल, अँटी स्टोक लाईन मिळेल. म्हणजे ही केस सेकंड काय सांगते की तुमचा मॉलिक्यूल ऑलरेडी हा हायर एनर्जी स्टेटला आहे, फोटॉनसोबत कोलिजन झालं की तो एनर्जी देऊन टाकतो आणि त्या मॉलिक्यूलची एनर्जी काय होते, कमी होते, म्हणून EP इज ग्रेटर दॅन EQ. आता हा जो फोटॉन होता त्याची एनर्जी वाढलेली म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढलेली, म्हणून इथं लिहिताना काय लिहिलं, न्यू डॅश इज ग्रेटर दॅन न्यू, म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, रेलेज लाईनपेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणून ही अँटी स्टोक लाईन आहे. नाव फर्स्ट केस represent Rayleigh's line, second case represent anti-Stokes line. Now third case in which if EP is less than EQ, म्हणजे तुमचा मॉलिक्यूल इथं आहे, लोअर एनर्जी स्टेटला आहे, फोटॉन सोबत कोलिजन झालं, हे इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी h न्यू, तर काय करतो तो, ह्या फोटॉनकडून एनर्जी घेतो, म्हणून तुमचा जो मॉलिक्यूल आहे सबस्टन्सचा त्याची एनर्जी जास्त झाली. म्हणजे इथं काय लिहिलेलं आहे, EP इज लेस दॅन EQ, EP इज लेस दॅन EQ, म्हणजे आफ्टर कोलिजन त्याची एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. याचा अर्थ काय झाला की हा जो फोटॉन आहे ह्या फोटॉनची एनर्जी तुमच्या मॉलिक्यूलने घेतली, म्हणून फोटॉनची एनर्जी काय झाली, कमी झाली, म्हणजे न्यू डॅश काय झालं, कमी झाला, म्हणून न्यू डॅश इज लेस दॅन न्यू. इन्सिडन्स रेडिएशनपेक्षा ह्या स्कॅटर्ड रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कमी झाली, म्हणून हे जी लाईन असेल हे रेलेज लाईनपेक्षा याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, म्हणून याला काय म्हणलेलं आहे आपण, स्टोक्स लाईन. इन दिस वे द क्वांटम थिअरी ऑफ रेडिएशन एक्सप्लेन द रमन इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ द क्वांटम थिअरी. कशाच्या आधारावर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, क्वांटम थिअरीच्या आधारावर. हिअर वी गेट रेलेज लाईन, अँटी स्टोक्स लाईन अँड स्टोक्स लाईन. Clear? Now this is about the first theory, that is quantum theory of Raman effect. Now we will stop here. Thank you.